आजची दिवसाची सुरुवात झाली सकाळी 6 वाजता आवरून वगैरे निघाली होती. गुड मॉर्निंग. आज डे 26 आणि इथे मी चालली होती रनिंगला. तिथे पोहोचले. माझ्या फ्रेंडची इथे मी बसून वाट बघत होती आणि लोक म्हणत होते नाशिकमध्ये थंडीच नाही, थंडीच नाही, थंडीच नाही. नाशिक एकदाची एवढी जोरात थंडी आलेली, बाप रे बाप, एवढी थंडी होती सकाळी सकाळी. म्हणजे असं वाटत होतं की डायरेक्ट आईस्क्रीम बनून जाईल की काय. रनिंग झाल्यानंतर सुद्धा थंडी वाजत होती. रनिंग वगैरे झाली, घरी गेले, कामावरचं आवरलं, सरळ कामाला गेले. दुपारी लंच ब्रेकला आम्ही बाहेर जाऊन बसलेलो होतो. तर तिथे एक ग्रुप आलेला होता बायांचा. तिथे खूप सारा त्या कुठेतरी कार्यक्रमला चाललेला होता. एक आली, दुसरी आली, तिसरी आली, असं करता करता अशा 15-20 जणी आलेल्या होत्या. आणि आमच्या बाई त्यांच्यासोबत एक गप्पाच मारायला लागलं. म्हणजे काय बोलत होती माहीत नाही, मग बोलायला लागली. आणि ही खूप दिवसानंतर आमच्या स्टोअरला आलेली होती, जी की दुसऱ्या स्टोअरला आहे. आणि कामावरून सुटल्यावर ह्या मेडिकलमधून मी 1-1.5 महिन्याआधी काहीतरी 7 रुपयाचं सामान घेतलं होतं. आणि त्यांचे मी 7 रुपये द्यायचे विसरून गेलेले होते, जे की मी आत्ता त्यांना द्यायला गेलेली आहे. पण ठीक आहे, लक्षात नव्हतं राहिलं माझं म्हणून. घरी आले, फ्रेशनअप झाले. आणि आमची बेला बघा, छोटीशी नवरीबाई दिसत होती. तिच्या डोक्यावर टाकून ठेवलं आणि ती का हालतही नव्हती, डुलतही नव्हती, काढतही नव्हती तिच्या डोक्यावरचं. थोडीशी लाचकी म्हणून जास्त पदर घेते, एकाच डोळ्याने बघत होती. बस मग लंच वगैरे केलं आणि कॅडबरी खाल्ली. त्यानंतर जेवण झालं. पोटात जागा असतेच माझं काही ना काही खायला. आणि आता मी सरळ जाणार आहे झोपायला, कारण उद्या मला सकाळी 7 वाजता जॉबला जायचं आहे. आणि ते पण एवढ्या थंडीचं. बाय, गुड नाईट.